नसरापूर प्रकरणातील आरोपीवरती कुटुंबीय जे आहेत ते संतप्त आहेत. आरोपीचा मुलगा आणि पत्नीकडून संताप व्यक्त करण्यात आलेला आहे. आरोपीला कठोरात कठोर शिक्षा देण्याची मागणी चिमुकलीच्या कुटुंबियांसह सर्व स्तरातून केली जाते. आता ज्या आरोपीनं हे कृत्य केलं त्या आरोपीच्या कुटुंबियांनी देखील संतप्त प्रतिक्रिया दिलेली आहे. त्याने जिथे बाळाची हत्या केली त्याच जागेवरती त्याला ठेचून मारा अशी मागणी आरोपीची पत्नी आणि मुलाने केलेली आहे. तसंच मला त्यांचं तोंडही बघायचं नाहीये, तसंच त्याचा अंत्यविधी जरी झाला तरी कोणीच मला त्याबाबत सांगण्यासाठी येऊ नका अशी संतप्त प्रतिक्रिया आरोपीच्या पत्नीने दिलेली आहे. त्याला फाशी किरकोळ आहे, त्याला जाळलं पाहिजे अशी संतप्त प्रतिक्रिया देखील कुटुंबियांनी दिली आहे. तसंच त्याला वडील म्हणून घेण्याचीही लाज वाटते असा संताप त्याच्या मुलाने देखील व्यक्त केलेला आहे. तसंच त्याच्या पोटी जन्म घेतला हाच माझा गुन्हा असल्याची खंत आरोपीच्या मुलानं व्यक्त केली आहे. माझे भूमिका अशी, त्या बाळाची हत्या झाली ना चिमुकलीची, त्या जाग्यावर त्याला ठेचून तसाच मारला पाहिजे. माझी एवढीच इच्छा आहे. तुम्ही काय संपर्क आता त्याला सोडवायला वगैरे जाणार किंवा काय? मला त्याचं तोंड सुद्धा बघायचं नाही, अजिबात नाही. माझ्यापर्यंत कुणी त्याचं अंत्यविधी झालाय म्हणून सांगाय पण येऊ नाही. काय ही माझी नम्रतेची विनंती. गेल्या किती वर्षापासून संपर्कात नाही? 10 वर्ष झाली. आता तुमची हीच मागणी की त्यांना कठोरात कठोर शिक्षा व्हावी. कठोर कोर्ट शिक्षा व्हावी. फाशीच झाली पाहिजे. फाशी नाही तर मग त्याला तिथे शिक्षा ठेचून मारला नाही. पाहिजे त्याला. ठेचून मारला पाहिजे. फाशी ते किरकोळ आहे, जाळला पाहिजे त्याला उभा चौकांमध्ये. त्याशिवाय असा जिवंत. न्याय व्यवस्थेवरती तरी माझी प्रश्न मनाची होऊ आग शकतो. निवणार नाही. वडील म्हणून घ्यायची सुद्धा लाज वाटते ह्या अशा व्यक्तीला. त्याने त्याच्या पोटी मी जन्म घेतला हाच माझा मोठा गुन्हा आहे आज. आणि ह्या चिमुकलीला हे जे काय घडलंय हे अमानुषपणे त्यांनी जे हे केलेले कृत्य, ह्याला मला हे निंदनीय कृत्य अत्यंत, ह्याला कठोरातली कठोर शिक्षा म्हणजे त्याला फाशी झाली पाहिजे, म्हणजे त्याला ठेचून मारला पाहिजे तिथं त्याच ठिकाणी. त्या चिमुकलीला न्याय दिला पाहिजे. आज माझी बाची तशीच ती आहे मला. माझ्या बहिणीच्या किती 11 मला माझे बाचे आहेत. मला खूप वाईट वाटले अत्यंत.